सज्जन हो, नमस्कार. आपण चतुर्वेदाचं चिंतन करतो आहोत. वेदांनी आम्हाला काय काय दिलंय आपण जर पाहायला लागलो आणि चिंतन करायला लागलो तर या विश्वामध्ये उत्तमातलं उत्तम जे काही आहे ते आम्हाला वेदांनी दिलेलं आहे. आपण सामवेदाच्या सेतू सामाचा विचार करणार आहोत, कारण सेतू साम गाण्यामुळे आणि सेतू साम श्रवण केल्यामुळे आपलं कोट कल्याण होतं. लक्षात ठेवा, धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही गोष्टी आपल्याला त्या सेतू सामाच्या श्रवणाने प्राप्त होतात. म्हणून या सेतू सामाची आपण पार्श्वभूमी समजावून घेतो आहोत. आणि नदीमध्ये जर पिलर बांधायचे असतील ना तर त्याला वेळ जातो, कारण काम सुरू केल्यानंतर पाऊस येतो, पूर येतो आणि त्याही वेळेला सेतू बांधायचा म्हणजे प्रयत्न करावे लागतात. आणि जर खालून वाहणारी नदी जर अवखळ असेल ना गंगेसारखी, तर तिथं पूल बांधणं आणखीन अवघड जातं. मोठा प्रवाह आहे आणि तो प्रवाह अतिशय वेगाने वाहतोय. त्यावेळेला आपल्याला फार विशेष प्रयत्न करावे लागतात, विशेष अभ्यास करावा लागतो. आणि तोच अभ्यास आपण इथं आत्ता करतो आहोत, कारण वेदाचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न हे करणं आवश्यक आहे. आपल्या सनातन आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचा तिसरा पुरुषार्थ, त्याचं नाव आहे काम. ऐहिक जीवनात उन्नती साधण्यासाठी, म्हणजेच इंद्रियांच्या सुख समाधानासाठी अर्थ आणि काम यांची अत्यंत गरज आहे. कामाचं सेवन योग्य प्रमाणात आणि धर्माधिष्ठित केलं तर आनंद वृद्धिंगत होण्याला मदत होते. कारण त्यातून रूप म्हणजे डोळे, रस म्हणजे जीभ, शब्द म्हणजे कान, गंध म्हणजे नाक आणि स्पर्श म्हणजे त्वचा, या ज्ञानेंद्रियांची तृप्ती होते. लक्षात घ्या बरं का, की काम सेवन करत असताना ज्ञानेंद्रिय तृप्त करायचा भाग आहे. म्हणून काम म्हणजे फक्त सेक्स असा विचार करू नका. कामाला फार महत्व दिलेलं आहे. अथर्ववेदात काम किंवा इच्छा ही एक महान वैश्विक शक्ती मानलेली आहे. सगळ्या देवदेवतांच्या पेक्षा तिला श्रेष्ठत्व दिलेलं आहे. काही वेळा या वैश्विक शक्तीलाच अग्नी असं म्हटलंय. काम म्हणून त्याला कामाग्नी असा आपण शब्द वापरतो ना. काम हा आपल्या बाणांनी माणसांची हृदय विद्ध करतो. मदनाचे पंचबाण म्हणतात ना, ते हेच. आणि या बाणांना वेदनेचे पंख दिलेले. बाणाला मागल्या बाजूला पिस लावलेली असतात. वेदना रूपी हे असे पंख आहेत. आणि त्याची जी टोक आहेत या बाणांची, अग्र, त्याला अभिलाषा, खूप अभिलाषा आहे. आणि मागचा भाग आहे तिथे इच्छा आहे. याचा एकच अर्थ आहे की काम किंवा इच्छा या अग्नीसारख्या आहे. आणि त्यावर जोपर्यंत माणसाची अधिसत्ता चालते तोपर्यंत तो काम हितावह ठरतो. मात्र धर्म सोडला तर हाच काम माणसावर अधिराज्य गाजवतो आणि त्याला माणूसपणापासून दूर नेतो.
माणसाचं जनावर व्हायला मग वेळ लागत नाही. आणि याचं आपल्याला उदाहरण अनेक वेळा पाहायला मिळतं. उत्तम असणारा माणूस केव्हा बिघडतो कळत नाही. बिघडलेला सुधारला हे फार कमी पाहायला मिळतं, पण चांगली माणसं बिघडलेली मात्र जास्त पाहायला मिळतात. म्हणून आपल्या धर्मानी, हिंदू धर्मानी वारंवार वारंवार सांगितलंय, धर्माधिष्ठित अर्थ काम सेवन करा. इंद्रियांचं सामर्थ्य कसं असतं याविषयी संत एकनाथ भागवतात म्हणतात, जिव्हा रसाकडे ओढी, तृषा प्राशना लागी तोडी, त्वचा पाहे मृदूपण, उदर वांछी पूर्ण अन्न, श्रवण मागती गायन, मधुरध्वन आलाप, घ्राण उद्यत परिमळा, रूप पहावया ओढी डोळा, हस्तवांछिती खेळा, नाना लीळा स्वभावे, पाय वांछिती गती, ऐशी इंद्रिये ओढा ओढिती, जेवी एका गेहपती, बहुता सवती तोडिती, एवं इंद्रियांसी विषयासक्ती, तेणे वासना दृढ होती, त्या देह देहांतरा प्रती, पुरुषासी नेती सर्वथा. किती सुंदर सांगितले आपले संत, आपले ऋषी, आपले आचार्य. बघा, समर्थ रामदासांनी स्वतः काही प्रपंच केला नाही, पण प्रपंचाचं सगळं जे विदारक वर्णन दासबोधामध्ये मात्र मांडलं, आणि ते आपल्याला आजही प्रत्येक कुटुंबात पाहायला मिळतं. म्हणून सेतू ज्या वेळेला आपल्याला साध्य करायचा आहे, सामवेदातला सेतू आपल्याला प्राप्त करायचा आहे, तर त्यासाठी इतक्या या सगळ्या गोष्टी पाहिल्याच पाहिजे. जिव्हा रसाकडे ओढ घेते, तृषा प्राशन करण्यासाठी जीव तोडते, मऊ असेल तेच त्वचा पाहत असते, पोट भरपूर अन्न मिळण्याची इच्छा करत असते, गायन मंजूळ ध्वनी आलाप हे कान मागत असतात, नाक सुगंधाकरता उद्युक्त असते, सुस्वरूप पाहण्याकरता डोळे ओढीत असतात, अनेक प्रकारचे खेळ खेळावे आणि मनात वाटतील त्या नाना प्रकारच्या लीला कराव्यात म्हणून हात धडपडत असतात, पायांना इकडे तिकडे हिंडावं वाटतं. ज्याप्रमाणे घरामध्ये एका नवऱ्याला पुष्कळ बायका असल्या म्हणजे त्याला सवती सवती तोड तोडून घेतात, कोणी हात ओढतात, कोणी पाय ओढतात आणि कोणी कान ओढतात. तो काम हा असा आहे बरं का, म्हणजे सगळ्या शिक्षा एका वेळी म्हणजे काम. ही सगळी जी इंद्रिय आहेत ती आपापल्या आवडीप्रमाणे त्याला ओढत असतात. इंद्रियांना विषयांची आसक्ती असल्यामुळे वासनाही प्रबळ होत जातात आणि त्या वासनाच पुरुषाला खरोखर ह्या देहातून घेऊन जात असतात. पंचेंद्रियांच्या विषयांची तृष्णा ही फार मोठी असल्यामुळे बहुतेक माणसं कळत नकळत त्यांचे दास बनतात. विषयांचे आदळे रोकडे अशी अवस्था असल्यामुळे विषयांच्या फटकार्याने आपण जर्जर होत आहोत, याचं भानही माणसाला राहत नाही. विषय म्हणजे वासना आणि वासना म्हणजे इंद्रियांचे लाड पुरवणाऱ्या मानवी इच्छा. पंचेंद्रियांचे विषय हे कधीही संपत नाही. जितके उपभोगावेत तितके वाढतच जातात. नाथांनी म्हटल्याप्रमाणे आगी लागली या कापूसा, विझविता न विझे जैसा, अशी विषयांच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणसाची अवस्था होऊन जाते.
आग ज्याप्रमाणे सर्वस्वाची होळी करते, त्याप्रमाणे विषयही त्याचा पूर्ण नाश करतात. नाथांच्या मते विषय म्हणजे विष होय. एक वेळ विष परवडेल, कारण ते माणसाला एकदाच मारते, पण विषय मात्र माणसाला पुन्हा पुन्हा मारतो. काय सुंदर ओव्या दिल्यात त्यांनी. विखाहुनी विषय अधिक, विख म्हणजे विष बरं का. विख एक वेळा मारक, विषयो पुन्हा पुन्हा घातक, काळ सर्पे लोक भुलविले. विषय तो केवळ विख, त्या लागी भुलले मूर्ख, विषयांची तृष्णा देख, अधिकाधिक वाढविती. म्हणून सेतू सामामध्ये मी तो सेतू कसा बांधेन आणि मी तो कसा पार करीन, त्याच्यात म्हणले दुस्तरान. मग मी काय करीन? मी चिक्कू आहे, मला काही द्यायची हे आली की असं वाटतं की माझं काही सर्वस्व जातंय, पण मी दान देऊन माझा जो हा आतला जो भाग आहे, कृपणपणा आहे, तो घालवीन. म्हणून इथं म्हणले दाने नादानम. मी श्रद्धेने अश्रद्धेला मारेन आणि सत्याने अनृताला मारून टाकेन. आणि असं केल्यामुळे मी स्वर्गात जाईन, ज्योतीमध्ये जाईन आणि अमृत प्राप्त करेन, असं सेतुसाम मला सांगतं. सेतुसाम मला खूप काही मिळवून देणार आहे, पण ते सेतुसाम प्राप्त करण्यासाठी मला त्या सेतूचे खालचे पिलर तयार करणं आवश्यक आहे. आणि त्यालाच म्हणतात धर्म अर्थ काम मोक्षांचे हे स्तंभ मी तयार करतो आहे. आणि असेच तयार करत राहीन आणि तो सेतू सिद्ध करेन. सेतुसामाचा पुढला भाग आपण पाहूया आणि त्यावेळेला अर्थाचाच आणि कामाचा दुसरा टप्पा पाहूया. आणि त्यानंतर आपण मोक्ष नावाचा चौथा पिलर बांधूया आणि मग सेतुसाम ऐकूया. धन्यवाद.